पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे, आजूबाजूच्या परिसरात पाऊस पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाने परिणाम मांडलेले काय काय परिस्थिती काय आहे, काय पाण्याखाली पुणे तसं बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्राचा जो घाटमाथा आहे इथं प्रचंड प्रमाणावर पाऊस पडतोय आणि प्रशासन पूर्णतः या ठिकाणी फेल झालेलं आहे. कसल्याही पद्धतीचं नियोजन झालेलं नाही. वास्तविक पाहता हवामान खात्याने 3-4 दिवस झालं अतिवृष्टी होणार आहे याचे संकेत दिलेले होते. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कामाला लागायला पाहिजे होतं. आणि मला आवर्जून या ठिकाणी बोलायचं आहे की राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी गेली अनेक वर्ष झालं कृष्णा भीमा स्थिरीकरण ही योजना करा म्हणून शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा याची घोषणा केली होती. मागच्या आठवड्यामध्ये राज्यात भाजपचं जे अधिवेशन झालं त्यात देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की कृष्णा भीमा स्थिरीकरण घेतलेलं आहे म्हणून. परंतु केंद्राच्या कुठल्याही योजनेत जसं बिहारला आणि आसामला पैसे उपलब्ध करून दिले पुराच्या पाण्याचं नियंत्रण करण्यासाठी आणि ज्या भागात पाऊस कमी आहे अशा भागात वळवण्यासाठी, तर महाराष्ट्राला का दिलेलं नाही आहे. एकूण या कृष्णा भीमा स्थिरीकरणच्या माध्यमातून 6 जिल्हे आणि 31 तालुके ज्या दुष्काळी भाग आहे अशा भागाला त्याचा फायदा होणार आहे. मग त्यात सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद अशा जिल्ह्यांचा फायदा होणार आहे. 31 तालुक्यांना फायदा होणार आहे. जवळजवळ 5.5 लाख हेक्टर जमीन ओलिती खाली येऊ शकते. शेतीचं सिंचन क्षेत्र वाढवू शकते, उद्योगधंदे उभा राहू शकते. परंतु या ठिकाणी सगळ्या बाजूने नैराश्य दिसून येते आणि कसल्याच पद्धतीचं नियोजन शासनाकडून झालेलं नाही हे दिसून येतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.